अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आणि एवढंच काय तर अंजली दमानिया यांनी हे सुद्धा वक्तव्य केलं आहे की मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मामीचीच म्हणजे सारंगी महाजन यांचीसुद्धा जमीन बळकावलेली आहे. आपल्यासोबत स्वतः महाजन आहेत. काय सांगाल ताई, एकीकडे काही दिवसांपूर्वी तुम्हीसुद्धा लढत होत्या जमिनीसाठी आणि दमानिया यांनी तुमचं देखील नाव घेतलं आहे कारण तुमचीही जमीन लाटली गेली आहे. काय सांगाल, आरोप केला गेला? अंजलीताई दमानियांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी हा माझा विषय त्यांच्या पत्रकार परिषदेत काढला आणि एका महिलेला एक महिलाच हिंमत आणि साथ देऊ शकते याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो त्यांनी मला साथ दिलेली आहे आणि त्यांना पूर्ण खरं हे सगळं प्रकरण माहिती आहे. कागदपत्रानुसार त्यांना हे माहिती आहे. त्यांनीसुद्धा माझे कागदपत्र काढलेले आहेत. त्याच्यामुळे माझी 36 गुंठ्याची जमीन जी त्यांनी घेतलेली आहे ती बळकावून घेतलेली आहे, खोटं बोलून घेतलेली आहे. त्यांनी त्याच्यासाठी त्याच्या नोकरांचा, त्याच्या खालच्या लोकांचा वापर केलेला आहे. त्याला मी एवढंही म्हटलं होतं की तू जर ह्या पद्धतीने असं घेण्यापेक्षा तू समोरून जर आला असता तर मी तुला चांगलेपणाने दिली असती. आपण काही आपसामध्ये असे भांडणं कटकटी करत नाही, पण तुला ह्या अशा पद्धतीने जमीन घेण्यात काय आनंद मिळाला? 36 गुंठे जिथे तू अर्धी परळी घेऊन ठेवलेली, अर्ध्याच्या वर 80% परळी घेतली आहे त्याने आणि माझ्या 36 गुंठ्या जमिनीसाठी तू एवढा बदनाम झालास आणि नातेवाईक म्हणून तू काय आदर ठेवला लोकांसमोर. आज सामान्य घरातसुद्धा म्हणतात अरे बाबा नातेवाईकांपासून दूर राहा बाबा, ह्यांच्या प्रकरणापासून कळतं आहे की आपल्याला कसं वागवलं जातं. असं एक प्रतिक्रिया उमटते की ह्यांनाच सोडलं नाही तर आपलेसुद्धा आपल्याला सोडणार नाही असं त्यांना वाटतं आहे. तर ते अशा पद्धतीचं चुकीचं आहे. आणि धनंजय त्याचं नावच आहे फक्त, तो ॲक्च्युली अभिमन्यूच आहे आणि अभिमन्यूचीच भूमिका तो करतो आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने तो जर त्याला जर स्वतःला वाचवायचं असेल ना तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, आमदारकीचा राजीनामा द्यावा, सामान्य जनतेत त्यांनी काम करावं, स्वतःची इमेज चांगली करावी. पुष्कळ मोठ्या लोकांनी राजीनामा दिलेला आहे, आपली नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे, ह्यांनीसुद्धा स्वीकारायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, आता त्यांच्यावर जे आरोप केलेत, अंजली दमानिया असतील, सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील आणि तुम्हीही आरोप केलेले आहेत, मात्र ते आरोप फेटाळून लावत आहेत. माझ्यावर आरोप केले जात आहेत, मीडिया ट्रायल केलं जातं, मला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातं असं धनंजय मुंडे बोलत आहेत. अहो, तो तर रेटून खोटं बोलतो. तोच काय, त्याचा पूर्ण परिवार रेटून खोटं बोलणार यातला. 2 वर्ष मी चक्रा मारण्यापेक्षा 2 वर्षात माझी आज जमिनीचं निकाल लागला असता. पण ह्याला वाचवण्यासाठी चला बा कोर्टात नको, मीडियामध्ये जायला नको, आपण चांगलेपणाने याला विचारू की चल बा तुझ्या माणसांनी फसवलं आहे. तेव्हा मला माहिती नव्हतं की हेच याचे माणसं आहेत, याच्या माणसांनी फसवलं आहे, तर याच्याकडे न्याय मागायला गेली. पण मला माहीतच नव्हतं ना की मी चोराच्या दारात न्याय मागते. ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी मी केस टाकली आणि मला कोर्टातून सुद्धा न्याय मिळेलच ना. फक्त तिथे यांनी राजकीय हस्तक्षेप करू नये असं आहे. मी कुठेतरी ऐकलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्याचं खूप चांगलं आहे, सख्य आहे. तो जो असं बोलतो मी धनंजय मुंडे बोलतो आहे वगैरे असं वगैरे, त्यांनी तसं बोलू नये. त्यांनी त्याचं सो कॉल्ड अहंकार आणि त्याचं जे काही वागणं आहे, मस्ती आहे डोक्यात सत्तेची, ती सगळी त्यांनी खाली उतरवावी. 5 वर्ष निवांत राहावं. आमदारकीचा राजीनामा ज्या दिवशी तो देईल, मंत्रिपदाचा राजीनामा ज्या दिवशी तो देईल, त्या दिवशी त्याला स्वतःला मनातून कुठेतरी वाटेल की आपण चांगलं काम केलं आहे, जरी तो दाखवत नसला तरी. आणि जनता त्याच्या बाजूने थोडं बहुत तरी होईल. आज जनता त्याच्या बाजूने नाही. त्यांनी किती पुरावे दाखवले, कागदपत्र दाखवले, एप्रिल मे महिन्यामध्ये राखीचा धुराळा परळीत होतो वगैरे, हे जे त्याचे स्टेटमेंट आहे, तर मग ते पर्यावरण मंत्री धुराळा साफ करतील ना, परळीला स्वच्छ करतील. मग आता सगळं होईलच ना पुढे काम हे सगळं. तर पर्यावरण मंत्री आणि हे अन्न पुरवठा मंत्री, आता परळीच्या जनतेला मी इशारा देते आहे की अन्न पुरवठा मंत्री आहेत, चुकूनही कुठलं पाणी पिऊ नका आणि जेवण जेवताना विचार करा. आता चाकू सुरा नाही, अन्नातून विषबाधा होऊन तुम्ही मराल, हे लक्षात ठेवा. गंभीर इशारा दिला तुम्ही. इशारा, कारण मंत्री आहे ना, आज त्याला बदला घ्यायचाच आहे ना कोणाचा तरी. संतोष देशमुखांचा न्याय त्याला न्याय वाटत नाही आहे ना, न्याय मिळवून द्यावा वाटत नाही आहे. त्याच्यामुळे मला सांगणं गरजेचं आहे की त्याला असं वाटतं की मला मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या लीडरनी राजीनामा मागावा. का मागतील ते? तुला पदावर बसवलं आहे. जेव्हा तुझ्यावर लांछन येत आहे, तुझ्यावर बदनामीचे आरोप येत आहेत, तर तू समोरून त्यांच्याकडे जाऊन राजीनामा द्यावा ना. समोरून यांनी गेलं पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. असं करत नाही आहे तो. आणि अंजली दमानिया एक महिला आहे, महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान केला जातो. अशा पद्धतीचे जर एक नेता बोलत असेल तर त्याच्या शिक्षणाची, त्याच्या संस्काराची किती कमतरता आहे त्याच्यामध्ये, ह्याची कीव येते. ताई, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
भगवानगडावर धनंजय मुंडे गेले होते, तर त्यावेळेस नामदेव शास्त्री यांनी असं बोलून दाखवलं की धनंजय मुंडे असं करणार नाही, एक प्रकारे पाठराखण केली आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या पाठराखणीसंदर्भात किंवा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात केलेल्या नामदेव शास्त्री यांच्या विधानावर? नाही, मी त्याच्यावर तर काही फारसं बोलणार नाही आहे. पाठराखण केली आहे तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण नामदेव शास्त्री आज याच्यामुळे बदनाम झाले याचं मला वाईट वाटतं आहे, कारण ते फार चांगले महंत आहेत, चांगले विद्वान आहेत आणि कधी भविष्यात त्यांची भेट झाली तर मी नक्की घेईन. फार हुशार आहेत आणि त्यांनी राजकारणामध्ये जसं पंकजाला खाली गडाखाली ठेवलं होतं तसं यालाही गडाखाली ठेवायला पाहिजे होतं. जोपर्यंत ह्याचं सगळं निस्तरत नाही तोपर्यंत ह्याला त्यांनी वर नव्हतं घ्यायला पाहिजे होतं. कारण आता प्रत्येक चांगल्या व्यक्तीने धनंजयपर्यंत पोहोचायचं की नाही हे ठरवायला पाहिजे. जर हा तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही त्याला जागेच अडवा, नाही तर तुमची पण बदनामी त्याच्याबरोबर चिकटलेली राहणार. त्याच्यामुळे नामदेव शास्त्रींची बदनामी झालेली मला पण नाही आवडलेली आहे. पण त्यांना जे ट्रोल केलं जातं आहे यूट्यूबवर वगैरे ते मला पण वाचून वाईट वाटतं आहे. ह्यांनी नामदेव शास्त्रींकडे जाऊन ह्यांनी नामदेव शास्त्रींना बदनाम केलेलं आहे. ह्यांनी जायलाच नव्हतं पाहिजे होतं आणि कोणाचाही आधार घ्यायचा नाही. तू जर म्हणतो की माझं राजकीय अस्तित्व संपवतात आहे तर राजकीय अस्तित्व तुझं संपतं याचं तुला भीती वाटते. जर तू चांगला आहेस ना मग तुला भीती का वाटते? तुला राजकीय अस्तित्व संपेल असं का वाटतंय? कारण तू स्वतः त्याच्यात बरबटलेला आहेस म्हणून तुला वाटते. मला सांगा, चिखल तू जे खालचे टोळ भैरव आहे त्या लोकांना तू हे सगळं तुझ्या कृषी मंत्रिपदाचा आणि पालकमंत्रीपदाचा पूर्णपणे वापर करू दिला म्हणून त्यांची आज एवढी हिंमत झाली. कृषी मंत्रीपद होतं तेव्हा म्हणूनच माझी पण जमीन घेण्याची त्या नोकरांची हिंमत झाली ना. याला कोणाचा आशीर्वाद आहे? ह्याचा. मग बरोबर बोलतात ना अण्णा की आकाचा आका का नाही बोलणार ते? आकाच जबाबदार आहे ना, खालचे तर त्याचे प्यादे आहेत सगळे. मेन राजाच जबाबदार असतो ना सगळ्या गोष्टीला. मग त्यांनी तो स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा स्वीकारायला पाहिजे. नक्कीच धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारीनं राजीनामा द्यायला हवा आणि त्यासोबतच सारंगी महाजन यांचीसुद्धा जमीन लाटलेली आहे, मलासुद्धा न्याय मिळावा हीच या ठिकाणी मागणी किंवा अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी सारंगी महाजन यांनी व्यक्त केलेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.